विकायचे, असा त्या लोहाराचा व्यवसाय होता। एके दिवशी तो लोहार वनामध्ये गेला, झाडं तोडली आणि झाडं तोडत असताना त्याच जंगलातून त्या राज्याचा राजा घोड्यावरती जाऊ लागला। आता राजा घोड्यावरून खाली उतरला, झाडावरती एक पक्षी बसलेला होता। राजानं आपला धनुष्य काढला, धनुष्याला बाण लावला आणि एकटक त्या पक्षाकडे पाहत होता। पण एवढ्यामध्ये काय झालं, जवळच एका बिळातून भला मोठा साप निघाला आणि तो साप नेमका राजाच्या दिशेनं चालला होता। हे कोणी बघितलं? त्या लाकडं तोडणाऱ्या लोहारानं बघितलं। तो लोहार धावत आला, राजाला ढकलून दिलं, राजाही खाली पडला, लोहारही खाली पडला। आता काही क्षणापुरता त्या राजाला राग आला त्या लोहाराचा, पण उठून पाहिलं तर एक भला मोठा साप तिथून जाऊ लागला। राजानं हे सगळं चित्र पाहिलं आणि राजाला दया आली त्या लोहाराची। लोहाराला तो राजा म्हणतो, अरे तुझ्यामुळं माझा जीव वाचलाय, म्हणून तुला मी 5 एकर चंदनाची बाग बक्षीस देतो। किती एकर? 5 एकर चंदनाची बाग दिली। मला सांगा, चंदन किती महाग आहे, किती मौल्यवान आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही। 5 एकर चंदनाची बाग दिली, राजा तिथून निघून गेला। आणि पुढे काही दिवस असेच निघून गेले। राजाला वाटलं, अरे नेमकं लोहाराचं काय चाललंय बघू, कारण माणूस पैसा आल्यावर काय करतो, एक तर बंगला घेईल, गाडी बांधल, याच्या पलीकडे काय करतो का? पैसे जास्त झाले म्हणून भाजी चुरून खाता येतात का? नाही। मग राजा निघाला, जिथं लोहाराची झोपडी होती तिथपर्यंत आला, बघितलं तर जशी आहे तशीच झोपडी राजाला दिसली। राजानं विचारलं, अरे मी तुला 5 एकर चंदनाची बाग दिली आणि तुझी परिस्थिती आहे तशीच। त्यावेळी तो लोहार राजाला म्हणतो, राजेसाहेब अहो मी इतका आनंदात आहे, मी इतका आनंदामध्ये की माझ्यासारखा आनंदी माणूस या जगात